तर राज्य मंत्रिमंडळातून वादग्रस्त मंत्र्यांची गच्छंती होणार, मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार आणि विधानसभा अध्यक्षपदी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याचं वृत्त दैनिक सामनानं दिलंय। याबाबत राहुल नार्वेकर आणि मुनगंटीवार यांनी मात्र बोलणं टाळलेलं आहे। बघूया। राहुल नार्वेकर मंत्री होणार, योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन्स दिलेले आहेत। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। मुनगंटीवारांकडे अध्यक्षपद येणार। आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे। महायुती सरकारमधील काही मंत्री आपल्या वादग्रस्त आणि कारनाम्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत। या वादग्रस्त मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना आहे। या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यासोबत मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सूर धरू लागल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतलेली भेट, त्यामुळे चर्चांना आणखीनच बळ मिळालंय। अशात मंत्रिमंडळाच्या फेरबदलात सध्या विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद दिलं जाणार आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आलाय। मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे। राज्यात 2022 साली सत्तांतर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद राहुल नार्वेकरांकडे सोपवण्यात आलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पक्ष कुणाचा हा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला होता। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राहुल नार्वेकरांकडे विधानसभा अध्यक्षपद सोपवण्यात आलं। आता राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा आहे। तर दुसरी मी काय विशेष अशा बातम्यांवरती विश्वास ठेवत नाही। हा निर्णय माझ्या पक्षाचा आहे। जो निर्णय माझा पक्ष घेईल तो मी स्वीकारीन। विधानसभा अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी माझ्या पक्षाने दिली, त्यातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब जनतेची सेवा करायची मला संधी प्राप्त झाली। विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृहातलं कामकाज हे याची उंची वाढवण्याची मला संधी मिळाली। भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळालेली नाहीये, यातून ते नाराज असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे सरत्या अधिवेशनात मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांच्या भूमिकेत दिसले आणि त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांनाच विविध मुद्द्यांवरून घेरलेलं होतं। मराठी शिकलीच पाहिजे, अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी, आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा। सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी झालं। दादा कोंडकेचं उत्तर आहे का हे द्विअर्थी उत्तर देऊ नका। निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीये। तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन्स दिलेले आहेत। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही। आता मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची
जोरदार चर्चा सुरू असताना मुनगंटीवारांनी मात्र यावर बोलणं टाळलंय. कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. समोर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि अशा वातावरणामध्ये त्या जिल्ह्याच्या मंत्रिपदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम होईल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. आता या दौऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार का आणि खरंच राहुल नार्वेकर मंत्री होणार आणि मुनगंटीवारांकडे विधानसभा अध्यक्षपद दिलं जाणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.